नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदीमध्ये आज या विद्याधरने एवढा राडा घातलेला आहे की नुसता या युगंधरवर वाटेल तसे आरोप घालत असतो आणि घरातील सगळेच या विद्याधरचं ऐकतच उभारलेले असतात। आता आनंदी युगंधरची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिला सुद्धा या युगंधरबद्दल वाईट सांगायला विद्याधर कमी करत नाही। इकडे आता पृथ्वी सुद्धा विद्याधरच्या बाजूनेच असतो। युगंधर या विद्याधरचं बोलणं ऐकून पूर्णपणे हादरून गेलेला आहे, पण प्रेक्षकांनो प्रोमो मात्र जबरदस्त दाखवला आहे। चला तर नेमका आजच्या भागाचा प्रोमो काय आहे आणि आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया। इकडे आता पृथ्वी विद्याधरला घेऊन पोलीस स्टेशनला निघालेला असतो आणि हा विद्याधर ड्रायव्हिंग करायला मुद्दामूनच बसलेला असतो, कारण त्याला पृथ्वीला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचूच द्यायचं नसतं। इकडे पृथ्वी मात्र विद्याधरला सारखं म्हणत असतो, अरे काका असं काय करतोयस, जरा गाडी फास्ट चालव ना, आपल्याला वेळ होईल पोलीस स्टेशनला जायला। विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी असं काय करतोयस, बघ ना रस्त्यावर खड्डे किती आहेत, काही कळतच नाहीत, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, आपण जायला लागलो तर आहे ना। त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अरे काका अगदी थोडा जरी वेळ झाला ना तर ते गुंड शहर सोडून पळून जातील, मग आपल्याला काहीच करता येणार नाही। त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे हो मला माहित आहे की निघालोय ना, आणि बघ ना पुढे किती वाहनं आहेत, हे बघ हे मोठा ट्रकच पुढे आलाय बघ, आता त्या ट्रकवाल्या ड्रायव्हरला जणू ऐकूच जाणार आहे असंच समजून हा विद्याधर गाडीत बसून म्हणत असतो की अरे बाबा चल की फास्ट चल की, म्हणजे किती नाटक एखाद्या माणसानं करावं। हा पृथ्वी सुद्धा या विद्याधरच्या नाटकाला भुलत असतो। आता इकडे उशीर होईल म्हणून पृथ्वीची खूपच तलकली झालेली असते, ते पाहून विद्याधर म्हणत असतो स्वतःच्या मनामध्ये, अरे तू पोलीस स्टेशनला पोहोचूच नाही असंच तर मला वाटतंय ना, तू जर तिथे पोहोचलास तर माझा जीव जाणार हे नक्की। आता विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो, ते नव्ह पृथ्वी, मला एक गोष्ट सांग, तुला अजून पण त्या गुंडाचा चेहरा आठवतोय का? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, हो 2 गुंड होते, त्यापैकी एका गुंडाचा चेहरा मला अगदी व्यवस्थित आठवतोय। आता पृथ्वी म्हणत असतो, अरे काका हे सगळं होऊन जाईल रे, तू पटकन चल बरं, गाडी जरा फास्ट चालव, मी बसू का गाडी चालवायला? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे नको कशाला, मी चालवतोय ना, निघालोय ना, गाडी चालवतोय ना, थांब की बाबा जरासं जाऊया की। असा हा विद्याधर या पृथ्वीला टोलावणं मारतच असतो। तेवढ्यातच एक चमत्कार घडतो, पृथ्वीला तिथे पुढेच एक टेम्पो दिसतो आणि तोच टेम्पो असतो ज्यामध्ये आनंदीला किडनॅप करून नेलेलं असतं। आता एवढ्यातच रस्त्यावरून जात असताना एक चमत्कार घडतो, तो म्हणजे पृथ्वीला एक टेम्पो दिसतो आणि विद्याधरला पटकन गाडी थांबवायला सांगतो। आणि आता पृथ्वी म्हणत असतो, काका थांब थांब 1 मिनिट, हे बघ तो टेम्पो तोच आहे ज्यामध्ये ती पेटी घालून आनंदीला किडनॅप करून नेलं होतं। आता पृथ्वी विद्याधरला म्हणत असतो, अरे काका थांब 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 थांब। त्यावेळेला विद्याधर पटकन गाडी थांबवतो। आता पृथ्वी म्हणत असतो, ए काका ते बघ टेम्पो, तोच टेम्पो आपल्या घराबाहेर उभा होता ना, त्याच मधून आनंदीला कोंडलेली पेटी आणली होती त्या गुंडांनी, मी बघितलं होतं व्यवस्थित। आता पृथ्वीने तो टेम्पो ओळखल्याबरोबर विद्याधरला चांगला घामच फुटतो, तो म्हणत असतो, अरे कुठला टेम्पो, नाही रे बाबा। आता विद्याधर स्वतःच्या मनात मात्र म्हणत असतो की बाप रे बोंबला, आता हे गुंड इथेच लपलेच वाटतं या झोपडीमध्ये, म्हणजे शलाका म्हणत होती ती हीच झोपडी आहे वाटतं, आता ही घावत्यात चांगलीच आणि माझं नाव चांगलंच सांगणार आहे त्या पृथ्वीला। त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो की नाही रे बाबा पृथ्वी, हा टेम्पो नाहीये, असे कित्येक टेम्पो या शहरामधून फिरत आहेत। आता विद्याधर पृथ्वीला चुना लावण्याचा प्रयत्न करत असतो, अरे पृथ्वी आपल्याला पोलीस स्टेशनला जायला उशीर होतोय ना, मग चल बरं जाऊया पटकन। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही काका अजिबात नाही, मी अजिबात मनाचं काही सांगत नाही, ज्यावेळेला ती लाकडी पेटी या टेम्पोतून उतरून घरामध्ये आणली होती ना, त्यावेळेला हा टेम्पो मी घराबाहेर बघितला होता आणि तो हाच टेम्पो होता, मला खात्री आहे। आता पृथ्वी म्हणत असतो, काका चल आपण बघूया त्या टेम्पोमध्ये काय आहे, आणि ते गुंड तिथेच असणार आहेत, आपल्याला ते गुंड तिथेच सापडतील बघ, असं म्हणून पृथ्वी चल चल विद्याधरला म्हणत असतो। त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी असं काय करायलास तू, अरे असा कुठं अचानक तू गुंडांच्या पुढेच निघालायस, त्यांच्याकडे हत्यार असतील ना, ते तुझ्यावर हल्ला करतील की तुला मारहाण करतील की। आता पृथ्वी काही केल्याने ऐकायला तयार नसतो। विद्याधर म्हणतो, अरे पृथ्वी आपल्याला पोलीस स्टेशनला जायला उशीर होतोय, आपण पहिल्यांदा पोलिसांना कळवूया, तिकडे जाऊया, सगळी माहिती देऊया आणि परत येऊन इथे जाऊया ना। त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, नाही नाही अजिबात या गुंडांना घाबरण्याची काही गरज नाहीये, चल आपण सुद्धा काही कमीच नाही। त्यावेळेला पृथ्वी या विद्याधरला जुमानत नाही आणि स्वतः गाडीचं दार उघडतो आणि धावतच त्या टेम्पोकडे जातो। आता इकडे पृथ्वी विद्याधरला ऐकत नाही म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणतो, सो ए ऐक रे बाबा, ऐक रे, जाऊ नकोस। तरी आता पृथ्वी ऐकत नाही, धावतच तुटतो त्या टेम्पोच्या दिशेने। त्यावेळेला विद्याधर पाठीमागे म्हणत असतो, झाली बोंब इथे, आता हा तिथे आतमध्ये जाणार, त्या गुंडांना ओळखणार, त्यांची गचांडी धरणार आणि हे दोघे जण माझं नाव सांगणार, लागली माझी वाट। आता
पृथ्वी डॅशिंगपणाच दाखवतो आणि त्या झोपडीचं कचकन दार उघडतो आणि आतमध्ये घुसतो न घाबरता. आता पुढे पाहतो तर काय, तेच 2 गुंड असतात ज्यांनी आनंदीला किडनॅप केलेलं असतं. आता पृथ्वी त्या दोघांना पाहून म्हणत असतो, तुम्हा दोघांना काय वाटलं हे शहर सोडून जाणं आणि आमच्या तावडीतून सुटणं एवढं सोपं आहे का? त्यावेळेला ते गुंड म्हणत असतात, तुला माहीत नाही आम्ही कोण आहे, आमच्या नादाला लागू नकोस. त्यावेळेला पृथ्वी चांगलाच म्हणत असतो मोठ्या आवाजात, तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे ते. आता पृथ्वी म्हणत असतो, तुम्हा दोघांना आत्ताच्या आता जेलमध्ये नाही टाकलं तर माझं नाव सांगणार नाही. त्यावेळेला आता असं म्हणूनच पृथ्वी त्या गुंडांच्या अंगावर झेप घेतो आणि त्यांना जोर जोराने मारायला सुरू करतो. 2 गुंड असून सुद्धा या पृथ्वीला अजिबात हे करत नाहीत. म्हणजे पृथ्वी त्या दोघांना एवढं मारायला लागलेला असतो की त्या गुंडांची ताकदच कमी पडते आणि ते 2 गुंड पृथ्वीला मारण्याचा प्रयत्न करत असतात. पण पृथ्वी सुद्धा एखाद्या हिरोप्रमाणेच या 2 गुंडांना ढकलून लावत असतो. आता इकडे पृथ्वीने काय केलेलं असतं, त्या 2 गुंडांच्या मानगुट्यांना हात घालूनच त्यांना दाबून धरलेलं असतं आणि ते गुंड तळमळायला लागलेले असतात. आता पृथ्वी म्हणत असतो की बोला बोला, तुम्हाला कुणी करायला सांगितलं, बोला, तुम्हाला आता सोडणारच नाही. आता ते गुंड काही बोलत नसतात. म्हटल्यानंतर पृथ्वी पुन्हा म्हणत असतो, बोला, तुम्हाला कुणीही किडनॅपिंग करायला सांगितलं. आता पृथ्वीने एवढ्या जोराने त्या दोघांची मान दाबून धरलेली असते की ते गुंड घाबरतात आणि त्यातील एक गुंड नुसतं विद्या असं म्हणतो. म्हणजे विद्याधरचं नाव घेणार इतक्यातच हा मूर्ख आणि धूर्त विद्याधर पाठीमागून येतो आणि पृथ्वीच्या डोक्यामध्ये लोखंडी गजच हाणतो. आता तो गज एवढ्या जोराने हाणतो की पृथ्वी एका क्षणातच चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडतो आणि हा विद्याधर त्याच्याकडेच पाहायला लागतो. आता विद्याधरला अजिबात शुद्ध राहिलेली नसते. आता इथे विद्याधर पृथ्वीकडे एकसारखा बघायला लागलेला असतो आणि त्याच्या पायाला डिवचतच म्हणत असतो, ए पृथ्वी. म्हणजे तो खरंच बेशुद्ध पडला आहे का हे कन्फर्म करत असतो तो. आता खरंच पृथ्वी बेशुद्ध पडलेला आहे, त्याला शुद्ध राहिलेली नसते. हे पाहून विद्याधर त्या गुंडांच्यावर चिडत असतो आणि एक सटका देतच म्हणत असतो की तुम्ही माझं नाव सांगणार होतात का त्याला, मला सगळं उघडकीस आणणार होतात का? चला इथून पळा बरं आणि पुन्हा या शहरामध्ये दिसता कामा नये तुम्ही. तुमचं तोंड इथून लवकरात लवकर काळं करा आणि पळा इथून आता. म्हटल्यावर ते गुंड दोन्हीच्या दोन्ही तेथून निसटतात. आता ते गुंड गेल्यानंतर विद्याधर हातातील गज पटकन खाली टाकतो आणि पुन्हा एक नाटक सुरू करतो. म्हणजे तो आता स्वतःच्याच अंगाला घाण लावून घ्यायला लागलेला असतो. स्वतःचे केस विस्कटतो. अवतार अगदी एखाद्या मार खाल्लेल्या माणसासारखा करून घेतो. पृथ्वीजवळ जातो, त्याच्या डोक्याला किती लागला आहे ते सुद्धा पाहतो आणि स्वतः अंगाला असं रक्त वगैरे लावून घेतो आणि घरच्यांना असं दाखवायचं असतं त्याला की पृथ्वीला मारला आहे आणि मला सुद्धा मारला आहे. आता विद्याधर नाटक सुरू करतो आणि पृथ्वीला हाका मारायला सुरू करतो, ए पृथ्वी बाळा उठ की, अरे उठ की बाबा. आता हा विद्याधर जोराने रडत असतो, म्हणत असतो, ए देवा, असं काय करायला लागलास बाबा, आमच्या पृथ्वी बाळाला उठव की लवकर, हा डोळे का उघडत नाहीये. असं म्हणून विद्याधर पृथ्वीच्या मानेखाली हात घालून त्याला स्वतःच्या जवळ धरतो आणि त्याच्या गालावर टॅप करत म्हणत असतो, अरे पृथ्वी, ए बाळा उठ की बाबा, उठ लवकर, आपल्याला घरी जायचं आहे. त्यावेळेला आता पृथ्वी काय करतो, हळूहळू डोळे उघडायला सुरू करतो. आता पृथ्वी चांगला शुद्धीवर आल्यावर त्या गुंडांना शोधत असतो. पण विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी काय झालं तुला, बरं झालं बाबा शुद्धीवर आलास, मी तुझा काका आहे, मला ओळखतोस ना. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अरे काका, ते गुंड कुठे गेले बरं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे त्या गुंडांच्या मुळेच तर तुला हे झालं आहे, त्यांनीच तुला मारला आहे. त्यांना पाहण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी मी सुद्धा आलो होतो इथे, पण येऊन पाहतो तर काय, त्या गुंडांनी तुला मारलं होतं. आता पृथ्वी म्हणत असतो की काका, असं काय करायला, चल बरं लवकर आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं. आता विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, तुला किती लागलंय, आता आपण तिकडे जाण्यात काही सुद्धा अर्थ नाहीये, चल तू स्वतःकडे बघ ना जरासं. आता पृथ्वी पुन्हा म्हणत असतो, नाही मी ठीक आहे, पण पोलीस स्टेशनला जाऊन त्या गुंडांचं वर्णन मला सांगितलंच पाहिजे. त्याला विद्याधर म्हणत असतो, अरे आता ते गरजेचं नाहीये, आता पोलीस स्टेशनला आपण अजिबात जायचं नाही, चल आपण आता घरी जायचं आहे. आता तरी सुद्धा पृथ्वी ऐकत नसतो. विद्याधरचा हात ढकलूनच, नाही काका मी जाणारच असं म्हणून जात असतो. तेवढ्यातच विद्याधर त्याला अडवतो, म्हणतो, अरे पृथ्वी बघ, तुझ्या डोक्यातून रक्त यायला लागलंय, त्याला जर पट्टी नाही केली तर तुझा जीवाला धोका आहे. माझा ऐक बरं, चल पटकन दवाखान्यात जाऊया आणि परत आपण घरी जाऊया. त्यावेळेला पृथ्वी ऐकायलाच तयार नसतो. आता विद्याधर म्हणत असतो, तुला या काकाची शपथ आहे, चल पटकन घरी चल बरं. आता इकडे आनंदी युगंधरच्या बेडवर बसलेली असते आणि माई बापू सुद्धा तिच्याजवळ असतात. आता आनंदी थोडी डिस्टर्ब असते. ती माईंना म्हणत असते, माई, आनंदी आरतीताई अजून कशी आली नाही बरं, मला तर लगेच येतो म्हणून सांगून गेली होती.
आणि अजून आली नाही बघा ती, काय करत असेल बरं तिकडे. त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं आनंदी असं काय करतेस, अगं तू एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली आहेस, तुला कोणीतरी किडनॅप केलं होतं, त्यातनं तू सुटून घरी आली आहेस म्हटल्यावर आरती सगळं काही आबासनी सांगत असेल ना व्यवस्थित, त्यांना सुद्धा तुझी काळजी वाटतेच की. आता आनंदी माईंना म्हणत असते, माई मला प्लीज खाली घेऊन चला ना हॉलमध्ये. त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं आनंदी तू वेडी झालीस का, अगं तुला किती अशक्तपणा आला आहे, बघ ना तुला सरळ उठता सुद्धा येत नाहीये, तुझे हातपाय थरथरत आहेत आणि तू खाली जायचं म्हणत आहेस का. नाही नाही अजिबात खाली वगैरे काही नाही, तू व्यवस्थित आराम कर बरं इथे. आता आनंदी म्हणत असते, माई तसं नाही हो, मला या मालक साहेबांच्या खोलीमध्ये ना आराम वाटतच नाही, मला खूप दडपण येतं. त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं आनंदी पण युगंधरनेच असा आम्हाला हुकूम दिला आहे की आनंदी माझ्याच रूममध्ये आराम करणार, मग कशाला आनंदी तू संकोच करतेस, कर ना आराम इथेच. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो बापू असं काय करताय, मला थोडं समजून घ्या ना, जर मी मालक साहेबांच्या रूममध्ये आहे हे जर मुलांना कळलं तर त्यांचा राग पुन्हा एकदा वर येणार नाही का, त्यांना किती बरं वाईट वाटेल, पुन्हा एकदा घरामध्ये भांडण लागेल. नाही नाही मला सुद्धा मालक साहेबांच्या खोलीमध्ये अजिबात आरामदायी वाटतच नाही. त्यावेळेला बापू म्हणत असतात, हो आनंदी हे मात्र तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता बापू माईंना म्हणत असतात, अगं ती काय म्हणत आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे, तिचं म्हणणं असं आहे की तिच्यामुळे युगंधर आणि मुलांमध्ये पुन्हा गैरसमज व्हायला नको, ती सुद्धा म्हणत आहे ते बरोबरच आहे, चल आपण तिला खाली घेऊन जाऊ. त्यावेळेला माई सुद्धा आनंदीला समजून घेतात आणि म्हणत असतात, आनंदी चल बाळा तुला खाली जायचंय ना, चल मी घेऊन जाते, अगदी व्यवस्थित घेऊन जाते. असं म्हणून माई आनंदीला आता हॉलमध्ये घेऊन येतात. इकडे हॉलमध्ये छायाताई पृथ्वी आणि प्रांजलला जेवायला वाढत असतात आणि युगंधर फोनवर बोलत असतो शिर्केंच्या बरोबर. शिर्केंना विचारत असतो युगंधर की शिर्के पृथ्वी पोलीस स्टेशनला पोहोचला आहे का. त्यावेळेला शिर्के तिकडून नाही म्हणतात. युगंधर म्हणत असतो, असा कसा पोहोचला नाही बरं, उशीर घरातून निघला आहे, आतापर्यंत तो पोहोचायला हवा होता. बरं ठीक आहे शिर्के, पृथ्वी आत्ता लगेचच तिथे पोहोचेल, पण तिथे काय घडत आहे काय नाही ते लगेच मला इकडे सांगायचं, प्रत्येक गोष्टीच्या अपडेट देत राहायचं. असं म्हणून युगंधर फोन करतो. तेवढ्यातच पृथ्वीला घेऊन विद्याधर घरी आलेला असतो. आता मितालीचं लक्ष पृथ्वीकडे जातं. आता पृथ्वीच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते म्हटल्यानंतर मिताली जोराने दादा करून ओरडते आणि धावतच जाते त्याच्याकडे. अरे दादा काय झालं काय झालं असं करून आता घरचे सगळेच पृथ्वीजवळ जमा होतात आणि सगळेजणच विचारू लागतात की अरे पृथ्वी काय झाले तुझ्या डोक्याला, काय लागले बरं. आता इथे शिल्पा, धनश्री, मिताली, प्रांजल खूप घाबरलेले असतात पृथ्वीच्या डोक्याला लागलेलं पाहून. आता शिल्पा म्हणत असते की अरे पृथ्वी काय झालं आहे, कुठे अपघात झाला का, कुठे पडलास का कुठे मारामारी केली आहेस, तुझ्या डोक्याला नेमकं काय लागलं आहे, ही पट्टी का बांधली आहे. आता सगळेजण काळजी करत असतात. तेवढ्या तर विद्याधर म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी शांत बसा बरं जरा, जा पटकन याच्यासाठी कोणीतरी पाणी घेऊन या. तेवढ्यातच बापू म्हणत असतात, अरे पृथ्वी काय झालं आहे, तुझ्या डोक्याला काय लागले बरं. आता युगंधर मात्र शांत राहूनच सगळ्यांचं नाटक बघायला लागलेलं असतो. आता शिल्पा म्हणत असते, अरे विद्याधर तू तर सांगशील का पृथ्वीला काय झालं आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ताई तुला काय सांगायचं, अगं हा पृथ्वी पोलीस स्टेशनला निघाला होता ना त्या गुंडांची माहिती सांगायला, त्याच वेळेला वाटेत त्याला एक टेम्पो दिसला त्या गुंडांचा आणि त्यांना शोधण्यासाठी हा लगेच गेला की त्या गुंडांच्या पाठीमागे. आता शिल्पा म्हणत असते, अरे विद्याधर पण तू अडवलं का नाहीस, तू का जाऊ दिलंस बरं त्याला. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ताई त्याने ऐकायला तर नको का, मी त्याला सांगत होतो जाऊ नको बाबा त्या गुंडांच्या बरोबर मारामारी करायला, त्यांच्याकडे हत्यारे असतील ती मारतील तुला, पण त्याने ऐकायला नको का माझं. त्याला माई म्हणत असतात, अरे विद्याधर तू त्याच्या हाताला धरून अडवायचं नाहीस का त्याला. आता विद्याधर म्हणत असतो, हो माई असं काय करताय, माझ्या हातामध्ये स्टेअरिंग होतं ना आणि लगेच मला कळायच्या अगोदर हा गाडीतून खाली उतरला आणि धावत गेला, मी काय करू बरं. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, अहो पुढं काय झालं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, पुढे काय, हा गेलाय म्हटल्यानंतर लगेच मी पाठीमागणे निघालोच होतो की, पण मी जाईपर्यंत त्या गुंडांनी मार ह्याला मारला होता आणि तिसरा कोणीतरी माणूस तिथे होता बहुतेक, त्याने याच्या डोक्यामध्ये लोखंडाचा गज हाणला असावा. आता विद्याधर खोटच सांगत असतो की मी त्या गुंडांना खूप अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना तिथेच बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला सुद्धा खूप मारलं आणि मग तेथून पळून गेले. त्यावेळेला धनश्री विद्याधर जवळ येऊन म्हणत असते, आता धनश्री विद्याधर जवळ जाऊन म्हणत असते की अहो तुम्हाला सुद्धा लयच मारले की. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, होय मला सुद्धा लय मारले बघ. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, पृथ्वीला काय गरज होती बरं हे सगळं करण्याची. आता माई म्हणत असतात, त्या मेल्यांचं कधी सुद्धा चांगलं होणार नाही बघ. पृथ्वी तुला काही आता त्रास होतोय का. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही माई आता मी व्यवस्थित आहे, डॉक्टरांच्याकडे गेलो होतो त्यांनी
त्यांनी मला पट्टी केली आहे आणि इंजेक्शन सुद्धा केलं आहे, आता मला बरं वाटत आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, माई मला लागलंय याचं दुःख होतच नाहीये, पण ते गुंड माझ्या हातातून निसटले याचा मला खूप राग येतोय. माझंच चुकलं, मी अगोदर पोलिसांना सांगायला हवं होतं आणि मगच त्या गुंडांच्या समोर जायला पाहिजे होतं. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, अरे मी तुला सांगत होतो ना अगोदरच की आपण पोलिसांना सांगूया म्हणून. आता पृथ्वी असं म्हटल्यानंतर युगंधर बोलतो आणि म्हणत असतो, पृथ्वी तू त्या गुंडांच्या पाठीमागे धावत गेलास यामध्ये तुझी काही सुद्धा चूक नाहीये, कारण ते गुंड पळून गेले नाही तर त्या गुंडांना पळून जाण्यासाठी विद्याधरने सांगितलं आहे. आता या सगळ्या प्रकरणात विद्याधरचं नाव युगंधर घेत असतो म्हणून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि पृथ्वी तू स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस असं युगंधर म्हणल्यानंतर पृथ्वी चटकन उठतो आणि म्हणत असतो, तुम्ही काय बोलताय निंबाळकर, तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही या सगळ्याचा दोष काकांना का देत आहात बरं? काका होता म्हणून तर मी वाचलो. आता पृथ्वी असं म्हटल्यानंतर युगंधर म्हणत असतो की अरे ते गुंड पळून जावे म्हणून तर हा सावलीसारखा तुझ्या पाठीमागून पळत आला होता आणि मला खात्री आहे तुला जे काही ही मारहाण झाली आहे ते गुंड पळाले आहेत आणि आनंदीच्या किडनॅपिंग मागे सगळा डाव या विद्याधरचा आहे, म्हणजे सगळं काही विद्याधरने केलेलं आहे. आणि पृथ्वी तू त्या गुंडांपर्यंत पोहोचू आणि त्यांना तू पकडू नये म्हणून विद्याधरने स्वतः तुझ्या डोक्यावर लोखंडी गजने वार केला आहे. आता एवढा मोठा आरोप युगंधरने विद्याधरवर घातलेला असतो म्हटल्यावर घरातले सगळेच दचकतात. आता मात्र विद्याधर गप्प बसत नाही, चिडतो आणि पुढे येतो आणि म्हणतो, दादा काय वाटतं ते काय बोलायलाच बरं, पृथ्वी माझ्या मुलासारखा आहे, मी का मारेन बरं त्याला? मी मारलेलं नाही अजिबात. त्यावेळेला धनश्री म्हणते, होय ना, काय वाटेल ते काय आरोप यांच्यावर घालताय बरं? अहो ह्यांनी जर मारला असतं तर यांनाच एवढा मार लागला असता ना का? बघा की ह्यासनीच किती लागलंय. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, होय की धने, बरोबर बोलतेस तू. अरे मी त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी त्या गुंडांशी मारामारी केली, मला किती मुक्का मार लागलाय, इथे पाठीमध्ये लागलाय, माझ्या पोटामध्ये लात घातले, मला सुद्धा खूप इजा झाली आहे, पण मी त्यातनं सुद्धा उठलो कारण ते गुंड पृथ्वीला टार्गेट करायला लागले होते, कारण पृथ्वी पोलिसांना त्यांचं वर्णन सांगायला निघाला होता हे त्यांना माहित होतं आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी मी पुन्हा उठून उभं राहिलो आणि तूच माझ्यावर आरोप घालायला लागलास की मी त्याला मारला आहे म्हणून. आता युगंधर आणखी काहीतरी विद्याधरला बोलणार इतक्याच पृथ्वी म्हणत असतो की 1 मिनिट निंबाळकर, तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं चुकीचं आहे. तुमचे काकांच्या बरोबर पूर्वीचे काही डावपेच असतील, तुमच्या दोघांचं काहीतरी असेल, पण ते आता इथे काढू नका, कारण काका जे बोलत आहेत तेच खरं आहे, काकानेच माझा जीव वाचवला आहे. आता युगंधर पृथ्वीला म्हणत असतो, पृथ्वी तुला हा माणूस चांगला वाटत आहे कारण तू तुझ्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधून ठेवली आहेस, पण तुला खरं सांगायचं झालं तर हा माणूस नाहीये, हा तर निंबाळकरांच्या घराला लागलेले कीड आहे, कीड. हा माणूस रूपातील सैतानच आहे. आता युगंधर म्हणत असतो की पृथ्वी तुझ्यावर हल्ला यानेच केला आहे आणि यानेच आनंदीला किडनॅप केलं होतं, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करेन. त्यावेळेला विद्याधर चिडतो आणि बास करून जोराने ओरडतो आणि म्हणत असतो, आता एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही, माझा काहीही संबंध नसताना तू सगळे आरोप माझ्यावरच कसा काय घालायला लागलास बरं? अरे मी या पृथ्वीचा, माझ्या पुतण्याचा, तुझ्या लेकाचा, निंबाळकराच्या वारसाचा जीव वाचवला आणि तू त्याचे आभार मानायचे सोडून माझ्यावरच आरोप घालायला लागलास. आता विद्याधर युगंधरला वाटेल तसे बोलत असतो. तो म्हणत असतो की तू माझ्यावर जळतोयस दादा, जळतोयस माझ्यावर, कारण की तुझी मुलं तुला बाप मानत नाहीत आणि काका काका करून माझ्या पाठीमागे फिरतात, म्हणून तू विनाकारण माझ्यावर नको ते आरोप घालत आहेस आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेस. त्यावेळेला युगंधर सुद्धा चिडतो, तू आता एक अक्षर जरी पुढे बोललास तर तुझं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला विद्याधर युगंधरला एवढं उलट बोलतो की म्हणत असतो, तू जर आता मला मारलंस तर मी सुद्धा शांत बसणार नाही, कारण तुझं प्रत्येक गोष्ट ऐकायला मी काही तो शिर्के नाही किंवा फॅक्टरीतील पगार दिलेला माणूस नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जर माझ्यावर हात उचललास तर मी सुद्धा तुझ्यावर हात उचलायला कमी करणार नाही. आता मात्र युगंधरला एवढा राग येत असतो तरी सुद्धा तो शांत उभारलेला. आता शिल्पा विद्याधरला अडवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, विद्याधर बास कर आता, काय बोलतोयस तू, तुझं तुला तरी कळतंय का? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, ताई नाही, आज मला कोणी सुद्धा अडवायचं नाही, अजिबात कोणी अडवायचं नाही. मी आज याला बोलणार म्हणजे बोलणार, कारण याला वाटतं या घरामध्ये जरा काहीतरी
काहीतरी वाईट झालं की ते मीच केलं आहे, या जगामध्ये जे काही कामं घडतात, वाईट कामं घडतात, ती सगळी मीच केली आहेत. आता युगंधर स्वतःची मूठ आवळूनच स्वतःचा राग नियंत्रणात करत असतो. आणि दादा, तुला मी आज सांगतो, या घरामध्ये जे काही घडत आहे ते तुझ्यामुळे घडत आहे. तुझी मुलं तुझ्यापासून दुरावली, तुझ्यामुळे दुरावलीत. खरं तर हे आहे की तू ऐकण्याची हिंमत ठेव की या घरामध्ये जे काही घडतंय ते तुझ्यामुळेच घडतंय आणि तुझ्यामुळेच घडत आहे. आता हा विद्याधर युगंधरला म्हणत असतो की दादा, मी आज एक सत्य तुला सांगणार आहे आणि ते ऐकण्याचं धाडस ठेव. या घरामध्ये जे जे काही वाईट घडतंय ते फक्त तुझ्यामुळेच घडतंय. आता युगंधरला खूप वाईट वाटत असतं, तरीही हा विद्याधर म्हणत असतो, तू आनंदीशी लग्न केलंस, तुझ्या स्वतःच्या जबाबदारीने केलंस आणि आनंदीची जबाबदारी घेतलीस. मग ज्या वेळेला मुलांनी तिचा तिरस्कार केला, तिला या घरातून वगळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तू का पाठीमागे तिच्या खंबीरपणे उभा राहिला नाहीस बरं? तू जर तिच्या पाठीमागे तिची ढाल बनून उभा राहिला असतास ना, तर तिला घर सोडून जायची वेळच आली नसती आणि हे दिवस बघायलाच लागले नसते. तू एक पती म्हणून फेल झाला आहेस, एक नवरा म्हणून तू नापास झाला आहेस, एक बाप म्हणून तू या आयुष्यात कधीही स्वतःला सिद्ध करू शकला नाहीस. तर एक लक्षात ठेव, भाऊ म्हणून सुद्धा कधीच तू माझ्या नजरेतून उतरला आहेस. अरे दादा, खरं तर हे आहे की तू कोणाच्याही मनामध्ये जागा निर्माण करू शकला नाहीस. या घरातून बाहेर गेल्यानंतर हे जग भलंच तुला मालक साहेब म्हणून नमस्कार करत असेल, पण या निंबाळकरांच्या घरामध्ये एवढा मोठा श्रीमंत माणूस शेवटी रिकामाच राहिला आहे. आता वाटेल तसं हा विद्याधर वाईट वाटेल असं युगंधरला बोलत असतो. आता लगेच आनंदी बोलते, म्हणत असते, नाही, तुम्ही असलं काही अजिबात बोलू नका मालक साहेबांना. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, वा, बोलले की आनंदी मॅडम, बोलले की म्हणजे तुमच्या या लुटूपुटू नवरा बायकोंच्या नात्यामध्ये अजून जीव आहे तर. पण ए आनंदी, एक लक्षात ठेव, ज्यावेळेला वेळ येते ना त्यावेळेला हा तुझ्याकडे सुद्धा पाठच फिरवणार आहे. आता ह्या विद्याधरने युगंधरला तुटून बोलण्याची सीमाच पार केलेली असते. युगंधरने मात्र शांत उभारून हे बोलणं सगळं ऐकलेलं असतं, कारण त्याला खूप वाईट वाटलेलं असतं या गोष्टींचं. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आनंदीने धमाकाच केलेला आहे, तो म्हणजे हा विद्याधर पुन्हा आनंदीला चिडवायला तिच्याजवळ आलेला असतो आणि तिला पांढरी साडी देतच म्हणत असतो, हे घे, तुझ्यासाठी पांढरी साडी आणली आहे. त्यावेळेला आनंदी शांतच उभारलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो, अगं तुझ्या नवऱ्याला म्हणजे त्या युगंधरला मुलांच्या बद्दल थोडं काही मी बोललो तर लगेच तो हातरुणाला खेळूनच पडला आहे की अगं, नुसतं थोडं बोललो तर त्याची ही अवस्था झाली आहे. मग आता इथून पुढे जर असंच चालू राहिलं तर लवकरच तू विधवा व्हायला वेळच लागणार नाही बघ. आता आनंदीला कुठला राग येतो. आता गॅसवर आनंदीने दांडा असलेला तवा तापायला ठेवलेला असतो. आता आनंदी तापलेला तवा हातामध्ये घेते आणि विद्याधरच्या तोंडावर चाप करून हाणते. आता तो तवा विद्याधरला एवढ्या जोराने भासतो की एका क्षणातच विद्याधरचा चेहरा रक्ताबंबळ होतो. आता आनंदी त्याला म्हणत असते की पुन्हा जर असं काही वाईट साईट बोललास तर उभीत जाळल्याशिवाय तुला राहणार नाही. आता इकडे विद्याधर चांगलाच तळमळच पडलेला असतो. आनंदीने एका झटक्यातच याला चांगलंच उत्तर दिलेलं असतं. नेमकं विद्याधर युगंधर बद्दल असं का बोलत आहे? युगंधरला काय झालं आहे? नेमकं त्याची तब्येत बिघडली आहे की दुसरं काही झालं आहे? ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.